जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। विकास प्रभागाचा जनसंग्रामच्या माध्यमातून चालू असलेल्या या उपक्रमातील 5व्या टप्प्यात आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 2। नेमकं प्रभाग क्रमांक 2 मध्ये काय समस्या आहेत, काय नागरिकांच्या मनात आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। पण आज आपल्यामध्ये थेट नगरसेवक आहे। नेमकं नगरसेवकांच्या विचारात प्रभाग क्रमांक 2 काय आहे। सध्या इथे आलेल्या उपस्थितांपैकी शिवसेनेचे उमेदवार दिसत आहेत, भाजपचे अनुपस्थित दिसत आहेत। कदाचित बाकी इतर फार महत्वाचे कामं असतील नागरिकांपेक्षा, त्याच्यामुळे भाजपचे उमेदवार इथे दिसत नाहीये। काँग्रेसचे उमेदवार दिसत आहेत आणि राष्ट्रवादीचे सुद्धा गायब आहे। नेमकं नागरिकांचं महत्व कोणत्या पक्षाला हे याच्यातून साधारणतः दिसून येतो। त्याच्यामुळे नागरिकांना थेट माझं आव्हान आहे की आजूबाजूला ज्यांच्यापर्यंत आवाज येतोय कृपया करून आपल्या समस्या घेऊन ज्या काही गोष्टी आहेत थेट मांडण्यासाठी, कारण भरपूर जणांचा हा मत आहे की 5-5, 6-6 वर्ष चेहरे दिसत नाही, म्हणून किमान चेहरे पाहण्यासाठी तर इथे या। होऊ शकतं बदल दिसला जर चेहरे पाहण्यासाठी जरी या, हेच आमचे नगरसेवक आहे। 2च्या विकास प्रभागाचा जनसंग्रामच्या या उपक्रमात आपला समस्त नागरिकांचं खूप खूप हार्दिक स्वागत। यानंतर नेमका आपल्या प्रभागाचा विकास आपले नगरसेवक कसे करणार हे या नगरसेवकांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत। काय वाटतं कोणाला ऐकायला पाहिजे सर्वात पहिले? सुरुवात कोणापासून करायची? चला बोला, काय विकास करणार आहात आणि कसा विकास करणार आहात? माझ्या प्रभागाचा विकास आहे सर्वच सुलभ शौचालय सुलभ आहे। शौचालय सुलभ असल्याप्रमाणे साफ केला जात नाही। वाड्यातला मी तो शौचालय सुलभ आहे तो आम्ही तोडून तो अंगणवाडी या जागेला आम्ही देऊ शकतो, अशा पद्धतीने कामं करू शकतो। त्या व्यतिरिक्त आणखी कुठलंच विकास काम नाही आहे प्रभाग? सफाई कर्मचारी हे काम करत नसतात प्रभागामध्ये, हा सफाई कर्मचाऱ्यासाठी ह्याचे आयोजन करणार मी नक्की। काय वाटतं आपण काय करणार आहात आपल्या प्रभागासाठी? सगळ्यात पहिले तुम्ही माझ्या वार्डामध्ये वार्डाचा विकास व्हावा यासाठी मी प्रभाग क्रमांक 2 मधून उभी आहे। माझ्या वार्डामध्ये खूप काही कामे पेंडिंग आहे, ते मला पूर्ण करायचे आहे। माझ्या प्रभागामध्ये मुलांसाठी गार्डनची व्यवस्था नाही, ती करायची आहे। या व्यतिरिक्त आणखी अजून सार्वजनिक शौचालय आहे। घरोघरी घरोघरी शौचालय बांधून देणार होते, पण ते अजून बांधून दिलेले नाही। त्याचा आमच्या प्रभागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, ते पण कामे करायची आहे। या व्यतिरिक्त आणखी काही विकास आहे का डोक्यात जो तुम्ही देणार आहात? काय वाटतं उकाडीची? आमच्या वार्डातील जे साफसफाई आहे आणि नाले वगैरे पूर्णपणे बनलेले नाही आहे प्रॉपर, आणि त्यांची वेळोवेळी साफसफाई काही होत नाही। वेळेवर साफसफाई कर्मचारी नाही आहेत, ते बरोबर करत नाही, किंवा मग आम्हाला किंवा लोक स्वतःहून ते साफसफाई करत असतात। तर ते अगोदर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल। त्यानंतर 30 वर्षापासून अंगणवाडी आमच्या एरियामध्ये, ते पण आत्ता 30 वर्षापासून आत्ता पण किरायावरच आहे। त्यांना आत्तापर्यंत स्वतःची म्हणजे जागा पण नाही दिली की अंगणवाडी बांधून देईल तिथे। तो प्रॉब्लेम आता 30-35 वर्ष झाले ते अंगणवाडी तशीच आहे। आम्ही पण तिथे शिकलो, आता लहान मुलं आमचे पण मुलं तिथे शिकत आहेत, पण आणखी त्यांनी असं काही करून दिलेलं नाही त्यामध्ये। तो मुद्दा आहे। आणखी जे जसं शौचालय आहे सार्वजनिक, तिथे तुम्ही जाल तर त्याची व्यवस्था एवढी गंभीर आहे की आपण तिथे जाऊ पण नाही शकत नॉर्मल, तरी पण त्यांचं लक्ष नाही। काही कुठं तर लेडीजच्या शौचालयाला दरवाजे पण नाही, असे मुद्दे आहे काही। आणखी बाजूचा तुम्ही जो शौचालय आहे तिथे तुम्ही एवढी गंदी काय नाल्याजवळ का आपण गेल्याबरोबर तिथे असं म्हणजे स्मेलच असं वाटतं काही जाऊ नाही असं, असे काही मुद्दे आणखी। अंगणवाडीच्या मुलांसाठी खेळण्यासाठी काही नाही, बसायची व्यवस्था नाही बरोबर प्रॉपर, जसे आता सगळीकडे लावलेल्या पण आमच्या वार्डामध्ये नाही आहे, स्ट्रीट लाईट प्रॉपर नाही आहे बरोबर, असे काही मुद्दे आहेत। ते त्यासाठी आम्ही इथे निवडून यायचा प्रयत्न करत आहोत। क्या करने वाले हो आपके विचार में आपका प्रभाग कैसा है, किस तरीके से आप विकास करते हैं? हमारे वार्ड में ना बहुत सारी गंदगी है, इस वजह से हम खड़े रहे हैं और साफ सफाई का कुछ बिल्कुल भी ख्याल नहीं रखा जाता है। और जो छुप के आए हैं वो हमारे मोहल्ले तक में नज़र मारने तक आती नहीं है और उनका चेहरा तक अभी तक लोगों ने देखी नहीं है। और हम प्रचार के लिए जा रहे हैं तो हमें लोग बातें सुना रहे हैं, उनकी वजह से
और गंदगी इतनी है कि बहुत सारी गंदगी है। नालियाँ टूट के भाई बुझ गए हैं, उसे साफ करने के लिए कोई आता नहीं है। और संडास के ही हाल बहुत बुरे हैं। और हमारे इधर नाला है और नाले के वहाँ भी बहुत गंदगी है और वहाँ साफ सफाई बिल्कुल भी नहीं है और पान कुछ भी नहीं होते हैं। लोगों की समस्या कुछ भी नहीं जानते हैं और लोगों की समस्या बहुत कुछ है और वो कुछ भी नहीं पूछने आते हैं और देखने आते हैं। इसी वजह से हमें खड़ा रहना पड़ा है और लोगों की समस्या दूर करेंगे हम, बस यही उम्मीद करते हैं। धन्यवाद। लोकांच्या समस्या त्या आतापर्यंत मागील नगरसेवकांनी सोडवल्या नाहीत असं म्हणणं आहे। नेमके कोण नगरसेवक होते यावर इथले काही कल्पना आहे? कोपरेबाई विजय उईके आणि कोपरे तर सध्या निवडणूक लढणार आहे, उपस्थित दिसून राहिले। हेच होते नगरसेवक आधी, ते आधीच होतं आणि आता अनुपस्थित आहे, काय म्हणणार तुम्ही याच्या? अगोदर पण दिसत नव्हते आम्हाला आल्यावर आणि आता पण दिसत नाही, तर तुम्ही समजू शकता याच्यावरून त्यांची मानसिकता काय आहे। त्यांना लोकांनी मतदान म्हणजे असं काही घेणं नाही आहे, त्यांना निवडून यायचं, आपले घर भरायचे, आपल्या वरवर आणखी घर बांधायचे आणि आपल्याला मोठं व्हायचं। लोकांशी त्यांना काही घेणं नाही, साफसफाई काही होत असेल, चालत असेल, तिकडे पाहत असेल, त्यांना असं समजा कमीत कमी हप्त्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी पाहायला येत नाही, ते व्यवस्था काही नाही, बरोबर प्रॉपर न येत आहे का, इकडे साफसफाई करून होत आहे का, हे सुद्धा बघायला नाही। म्हणजे एवढी हिकट परिस्थिती आहे यांची, त्यांना वोट मागायला जवळपास येतात, तर त्यानंतर तर दिसत नाही आम्हाला। आमच्या एरियात तर अजून पण आम्हाला दिसत नाही, तो महिन्यात 2-3 महिने, म्हणजे काय आहे म्हणजे असे आपले माझी काय वाटतं? पण माझी तर आहे त्यासोबतच निवडणुकीत उभे सुद्धा आहे, काय म्हणाल तुम्ही? हे जे उमेदवार आहेत आता तेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या पिसे मॅडम सुद्धा आहेत, तेही तुम्ही लढत आहेत, काय म्हणाल तुम्ही? आजपर्यंत प्रचार करत असताना नागरिक असे म्हणत होते की इथे नाले साफसफाई नाही, खूप सारी गंदगी आहे, तर ते पहिले जे उमेदवार होते ते इथे येऊन बघतच नाही। तसेच हे आहे टॅक्स पावती, यामध्ये सगळे कर दिलेले आहे, तर हे टॅक्स पावती आहे। यामध्ये सगळे कर दिलेले आहेत। मालमत्ता कर हा सर्व नागरिकांना तर लागूच आहे आणि नंतर आहे शिक्षण कर पण सर्व नागरिकांना भरावा लागतो। पण नगर परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थी लोक येतच नाही, तर आम्ही आमच्या मुलांना नगर परिषदेच्या शाळेमध्ये कसे टाकणार आहोत? आणि त्या नगर परिषद शाळा खूप बंद आहे। 10 वर्षात जर त्यांनी विकास केला असता तर आमच्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये टाकावंच नसतं लागले आणि आमचा वाढ गरीब वर्ग आहे, जर विकास झाला असता तर आम्ही आमच्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये जाऊन दिले नसते। याचा अर्थ तुमचा थेट आरोप आहे की भाजप किंवा याच्या अगोदरचे असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या प्रभागामध्ये विकास केलेला नाही आणि इकडे टॅक्स पावती आणलेली आहे। टॅक्स पावतीमध्ये इतर कर पण आहे, काय म्हणणं तुमचं? वृक्ष करावं, अजूनपर्यंत वृक्षकार ही झाडे लावतात आणि झाडे लावतात आणि झाडे लावतात काय वाटणार? वृक्षकार्बद्दल वृक्षकार्बन हा द्यावा लागतो। खूप ठिकाणी झाडे लावली आहे, पण ती आजपर्यंत किती झाडे जगवली आणि किती जिवंत आहे हे कोणी बघत नाही। आणि याचंच जिवंत उदाहरण आहे आपलं बॅचलर रोड आणि मेन रोड, तिथे बघा किती झाडे आजपर्यंत जगलेली आहे। आणि हे सध्या यांचं म्हणणं आहे की वृक्षकर घेतला जातोय, पण आतापर्यंत कुठल्याच प्रकारची झाडे किती जगली, किती मिळली याची सुद्धा अजून काहीच आहे ठाव ठिकाणा नाही। तर तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत भरलेला जो इतर कर सुद्धा हा व्यर्थ आहे का? तो व्यर्थ असला होता, कारण त्यामध्ये काही सुविधा आम्हाला मिळून नाही आल्या। जसं वृक्षकरमध्ये सांगितलं आहे की लावून तर देतात फक्त, पण त्यांचं संवर्धन काही संरक्षण काहीच नाही, फक्त थोडा वेळ सध्यासाठी लावलं मग ते म्हणते त्यांचं काही त्यांना घेऊन येणार। तर तसे आणखी काही म्हणजे करला उभा पण त्याची आम्हाला सुविधाच नाही मिळत नाही, तर त्याचा अर्थ काय आम्ही एवढे पैसे घेऊन एवढे पैसे भरून अर्थ नहीं। क्या लगता है टैक्स भरना चाहिए कि जनता ने अगर सुविधा नहीं मिल रही? अब जनता को तो परेशान करेंगे ही, टैक्स भरने के लिए टैक्स तो भरना ही पड़ेगा। वो लोग आए हैं, उन्होंने काम नहीं करे, जनता को भुगतना पड़ता है, जो कुछ उनकी गलतियाँ रहते हैं वो सब कुछ जनता को भुगतना पड़ता है। अब उन्होंने ऐसे काम किए हैं, अंडरग्राउंड नालियाँ किए हैं और पाइप लाइन पूर्ण खराब
करके, और वो काम का कोई फायदा आज तक हम देख नहीं रहे हैं। मोहल्ले आप क्या करने वाले? हम जो उनके लोगों की जो हमको समस्या बताएंगे, हम अभी नहीं आते हुए ही हमारे सुभाष युवा मंच की तरफ से मेरे आदमी 20 साल से काम कर रहे हैं, और जो समस्या है उस पर खड़े होंगे, इतना ही हम मानते हैं। उपस्थित नगरसेवकांनी याच्यासोबत संवाद साधत असताना काय वाटतं, यांनी मांडलेले मुद्दे हे योग्य आहेत का आणि याच्यावर निराकरण व्हायला पाहिजे? काय म्हणणार? काय वाटतं याच्या व्यतिरिक्त आणखी काही समस्या आहेत का आपल्या प्रभागात, असं तुम्हाला वाटतं? आजपर्यंत कोणत्याच म्हणजे समस्या म्हणजे दूर झालेल्या नाही, आणि जो वार्ड मेंबर आहे तर म्हणजे कधी तोंडही म्हणजे लोकांना म्हणजे पाहिले नसतात. वार्ड मेंबरला तोंड नाही पाहिलं. काही वार्डामध्ये 3-3 वेळा गट्टू बसवले आहे, पण आमच्या वार्डात एकही गट्टू बसवले नाही अजूनपर्यंत. पूर्ण गड्डे करून ठेवले आहे. गड्डे करून ठेवले आहे पुढे अजून एवढ्याच ठिकाणी की आणखी कुठेही आहे? हे लोक समस्या विरोध नाही तर हे लोक समस्या करून ठेवतात. हिसा गट्टूचा रोड आहे, माल खोदून दिला आणि 3 महिने होऊन गेले तरी तो त्याला जो खोदून ठेवला होता तो पण काही त्याग केला नाही, आणि गट्टू तर बाजूला दूरच राहिला. त्यामुळे नागरिकांना ज्यांचे घर त्या ठिकाणी होते त्यांना किती त्रास झाला असेल यांची पण त्यांनी जाणीव घेतलेली होती नाही. काय वाटतं तुम्हाला? क्या प्रॉब्लेम आहे? आता इथे उपस्थित नगरसेवक यांच्याकडून काय अपेक्षित आहे, आणि जे अनुपस्थित आहे ते सुद्धा निवडणूक लढणार आहे, तुमचं काय म्हणणं? ते आधीचे जे नगरसेवक ज्या पक्षाचे होते आता ते त्या पक्षात नाही आहे, आता ते इकडे दुसऱ्या पक्षात आले. पण आता त्यांनी स्वतः म्हणतात ते मी 5 वेळा नगरसेवक राहिलो, त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं की आपण 5 वेळा निवडून आल्यावर काय केलं वाटतं. आणि ते सुद्धा 2-2, 3-3 महिने दिसत नाही. आणि लेडीज वार्ड राहिला तर माणूसच असतो, माणूस राहिला तरी तो येत नाही. आणि त्याच्यामुळे आता त्यांनी त्या पक्षातून ह्या पक्षात आल्यावर म्हणजे त्यांनी कबुली तरी करावं इथे येऊन, किंवा तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की त्यांनी आम्ही इथे 5 वर्षे त्या पक्षात राहून काही नाही करू शकलो, तर आता आम्ही दुसऱ्या पक्षात तरी राहून करू का हे त्यांनी सांगायला पाहिजे. हा निर्णय नागरिकांनी घ्यायला पाहिजे असं नाही का वाटतं? घ्यायला पाहिजे, आणि याला नागरिकच जास्त दोषी आहे. कारण की आपल्या इथे जात पात हे जोपर्यंत बाहेर येत नाही, कारण आपल्या जातीचा नगरसेवक आपल्या जातीचा उमेदवार याला जोपर्यंत नागरिक बळी पडेल तोपर्यंत नागरिकांचं कधीच भलं होणार नाही. आणि नागरिकांनी स्वतः ठरवून घ्यावं आपल्या घरापाठची नाली, आपल्या घरापाठचे रस्ते स्वतः झाडत जाव, आणि कचरा कुठे टाकाव तर तो नगर परिषदमध्ये घेऊन टाकाव. आणि जे अध्यक्ष आहे आता ह्या नगरसेवकांनी तेही सांगायला पाहिजे का अध्यक्षाचे आता पुढचे प्लॅनिंग काय आहे. ज्या प्रकारे आणखी काय समस्या आहेत आपल्या प्रभागाचं, काय वाटतं? सर यांना चान्स द्यायला पाहिजे, कारण की यांनी जे हागून ठेवलं आतापर्यंत त्यांना परतफेड करेपर्यंत 5 वर्ष लागत. तेवढं हागून ठेवलं यांनी हागून ठेवलं. नवीन येणाऱ्यांपैकी काय वाटतं? नवीन येणाऱ्यापैकी आमची अपेक्षा हेच आहे की यांनी चांगली कामं करावी, आणि साफसफाईचा नाही आहे, काही अर्ध्या मूल्यात गट्टू लागले आहे, अर्ध्या मूल्यात गट्टू नाही लागले. याचाच दुसरा पार्ट त्या अमोलला आहे, त्या मूल्यात काहीच नाही, अमोलला तर विकास आहे. यासोबतच भाजपचे काही उमेदवार सुद्धा जे आहेत तिथे आहेत, पण सध्या रॅलीमधली दिसतात इथे दिसत नाहीये. काय म्हणता? आपण त्यांना थांबून विचारू, आपण प्रश्न मांडू. तुम्ही आंदोलन तुम्ही करत बसा, आम्ही नाही विचार. तुमचं मत काय? कोण येणार याच्यापैकी जे निदान इथे उपस्थित आहे? 35 वर्षापासून एकच कॅन्डिडेट उभा आहे, नवरा बायको नवरा. तर आता यांची मक्तेदारी झाली आहे का? कामात लक्ष नाही आहे. आमचा इथं नळ महत्वाचं म्हणजे नळच नाही तर 3-3 दिवस नळ कुठे येते, त्याच्या पाणी कुठं आमचं बाहेरचं पाणी भरा कुठून, आम्ही कपडे कुठून देऊ, बाकीचे कामं आहे की नाही हे तुम्ही लक्ष. जनरली जे हे आहे तोच मुद्दा तुम्ही करू नाही शकत. 35 वर्षापासून लायकी आहे काय माणसाची तुम्ही उभं राहते. पुन्हा आता हे विरोधी घेऊन झाला तयार केला आता 5 वर्ष पाहत नाही. हे कोणतं जनताचं काम आहे का? हे जास्त काही सर मला सांगा, मला सांगा. आता मला 10 वर्ष लागलं हे आहे 35 वर्षापासून आपली वाट पाहता उमेदवारांना आवाज सुद्धा पळाले. असे उमेदवार कोणत्याच कामाचे नाही जे जनतेला सोडून जात आहे, असे उमेदवार कोणत्याच कामाचे नाही.
काय हुंबक गल्ला खुर्च्या आहेत त्या नगरसेवक एक तर पाणी आणि एक तर कचरा. ह्या तर गरजेच्या जायचे नाही, ह्या तर काही आता काही वेगळ्या नाही आहे. पण मी 3-3 दिवस कचरा नाही दे, 8-8 दिवस 10 तुम्ही प्रायव्हेटमध्ये दिल्या, पैसे कमावून राहिले, गाडी 8 दिवसातून एकदा येते. म्हणजे आता तुम्ही मूलभूत प्रश्न तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकता, बाकीचे वेगळेच राहिले. रोड वेगळा आहे, माझ्याकडचा कुठं खोदला नाही, काय सिमेंटचा रोड करून टाकला. आता किती मोठा भ्रष्टाचार आहे. अरे त्याला काही लागेल ना, बजेटचं असं ना तुमचं पूर्ण खोदून गिट्टी टाकणे, हे माती काढणे, रोड करणे, तुम्ही रोडवर टाकून राहिले नसते, याला काही अर्थ आहे का? काय म्हणणार आहे महिलांच्या काय समस्या आहेत का? काय वाटतं, काय प्रभागात परिवर्तन आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे? जुने मेंबर आलं पाहिजे. आता नुकतेच भाजपचे उमेदवार जे आहे रॅलीत दिसून राहिले प्रचारात, समस्या ऐकण्यात करणे, याच्यावर काय वाटतं? ते पळाले थांबले नाही आणि ते म्हणजे लोकांच्या समस्या आहेत ना ते जरुरी नाही समजलं त्यांना. लोकांच्या समस्या ऐकणं महत्वपूर्ण नाही समजलं. काय वाटलंय उलट या व्यतिरिक्त शिक्षण कर सुद्धा जो आहे शिक्षणावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलं, स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. काय वाटतं काय असणार आहे त्याच्यात बदल आहे का? नागरिकांचा जो कर आहे हा व्यर्थ जातोय. त्याबद्दल तर फार नाही बोलू शकणार मी, बट एक गोष्ट तर आता झालेली आहे, बीजेपीचे लोक गेले आणि असं वाटतं त्या मीडियापासून थोडी एनर्जी आहे त्यांना, फार क्वेश्चनचे आन्सर आताही देत नाही ते. सेकंड माझं म्हणणं आहे की आता इथे आपण गटर लाईन वगैरे टाकली, ओके, आणि गटर लाईन अजूनही डेड आहे. त्याच्यामध्ये आता सगळ्यांनी टॅक्सच्या गोष्टी केल्या, 10% 20% देताना आम्ही यूज खरं करत पूर्ण बर्डन हा वर्किंग क्लासवर पडून राहिलेला आणि हे आता यूजमध्ये पण नाही आहे. तर याचं काय करणार आहे तुम्ही? हे जे आजल्या गव्हर्नमेंट केलेलं आहे, आज जे नगराध्यक्ष वगैरे होते, याचं काय करणार आहे? आणि या सर्वांना मला विचारायचं की याच्याबद्दल तुमचं काय विजन आहे, हे कसं कन्वे कराल तुम्ही? नक्कीच. आणखी हे प्रश्न आहेत कुणाला काही विचारायचं आहे? सध्या ज्या काही प्रश्न यांनी मांडलेले आहेत अनुपस्थित म्हणजे जे उपस्थित नसलेले नागरिकांच्या समस्यांपेक्षा त्यांनी तेच म्हटले की त्यांना ॲलर्जी आहे. अगदी बरोबर होऊ शकतं, भाजपच्या लोकांना ॲलर्जी असेल, मात्र आता त्यांनी जो प्रश्न मांडलेला याच्यावर काय उत्तर? त्यांचं म्हणणं आहे की जे झालेली गटार योजना आहे त्याच्यात झालेला भ्रष्टाचार किंवा जे म्हणजे जे आहे सध्या कार्यरत नाही आहे त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार? बरोबर. जसं आणि आता यांनी गटर बनवलेले आहे पण ते कार्यरत नाही, ते त्यांनी असं फालतू काहीतरी टाकून ठेवलेले आहे सध्या. आता ते त्यांचा का वैयक्तिक कोणता फायदा होता ते त्यांना माहिती पण आता, पण यावर आम्ही विचार करू आणि याच्यामध्ये काय दुसरे उपाय काढता येईल या गटरची किंवा आणखी समस्या सॉल्व्ह कशी करता येईल त्यावर आम्ही बघून विचार करणार त्याचा. आणि यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्याचे जर आम्ही राहिलो त्या जागी तर आम्ही सॉल्व्ह करायला काय करणार. काय वाटतं तुम्हाला? विश्वास आहे हे लोक तुम्हाला मत आता विश्वास आहे त्यांना परिवर्तन तर पाहिजे, तर त्यांची इच्छा आली सगळंच आहे मग पाहू. क्या लगा चुन के देना चाहिए आपको? लोगों ने काम नहीं करे, नया चेहरा सब लोग मांगते हैं, तो हमें तो उम्मीद है कि नए चेहरे पे खड़े हो जाएंगे सब और उनकी उम्मीद से चलते हैं. और जो हमारे घर के सामने अच्छी सड़क थी वो सड़क पे बिना कारण दूसरी सड़क की गई है और साइड की जो जगह है उसे चेकर लगाने में इतना टाइम लग गया है कि बहुत सारे एक्सीडेंट हुए हैं. और कंप्लेंट भेजने के बाद अभी 4-5 महीने हो रहे हैं, नए चेकर लगाए हैं, अभी तक के वहाँ से लोग बहुत सारे गिर रहे थे, एक्सीडेंट हो रहे थे, उस पर कोई ख्याल नहीं है. बीजेपी की गलती है, इसलिए अनदेखा करके यहाँ से बीजेपी वाले गुजरे हैं. बीजेपी की गलती और अनदेखा करके गुजरे. काय म्हणणार आहे तुम्ही याच्यावर? सध्या जे भाजपने कृत्य केलेलं आहे आणि त्यांचं मत आहे की याच्यात जे झालेली गटार योजना आहे ही अद्याप जे आहे म्हणजे पूर्ववत कार्यरत नाही. काय म्हणणार आहे तुम्ही? जर नगरसेविका म्हणून जर तिथे गेल्या तर ही सुरू करणार का? याच्यासाठी काय प्लॅनिंग आहे आपल्या नगराध्यक्षांचं? जर नागरिकांनी मला जर निवडून दिलं तर मी त्यांचे पूर्ण 100% कामं करेल अशी उमेद आहे मला आमच्या नागरिकांकडून. आणि आम्ही नवीन चेहरे आणि नवीन संधी दिली पाहिजे आम्हाला. काय वाटतं कुंभजी? गटर लाईनच्या बद्दल बोलले या गटर लाईनमध्ये आता गटर लाईन आले आहे हे वेस्ट आहे त्याच्यासाठी गटर लाईन त्याच्याबद्दल संडास जो आहे सगळ्यांच्या घरचा जरा मागे आहे समोर नाही गटर लाईनची व्यवस्था हे
पण 1996 पासून जुनी लाईन खंडाच्या टाकी खाली गेलेली आहे. याने वरतं हे पाईपलाईन मॅच होऊ शकत नाही. याच्याबद्दल आम्ही नियोजन करू काही नाही. नक्कीच तुम्ही जो आहे एकदम टेक्निकल विषय मांडला की जे दबलेली पाईपलाईन आहे खालचं पाणी वर कसं जाणार स्वाभाविक आहे. काही नागरिकांचा काही प्रश्न आहेत का? किती एक नगराध्यक्षाकडे वळायचं काय म्हणणं आहे? काय आपलं काय म्हणणं आहे? नमस्कार. गेल्या 10 वर्षापासून या प्रभाग 2 मध्ये जे 2 नगरसेवक होते त्यांनी इतकं डॅमेज करून ठेवलेलं आहे. ते डॅमेज कंट्रोल करायसाठी त्यांनी उमेदवार बदलवला. चांगला बदलवला उमेदवार, पण ते डॅमेजेस इतकं आहे तर उमेदवार काहीच नाही करू शकत. सगळे व्हाईट कलर उमेदवार आहेत. आता जे प्रेझेंट इथे जे उमेदवार आहेत जे भविष्यात नगरसेवक बनू इच्छितात त्यांच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहे. जे आम्ही आतापर्यंत चेक केलं, ज्यांना आम्ही पण मत दिलं, पण त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस पण जे अपेक्षा आमच्या पूर्ण कधीच झाली नाही. काय वाटतं मग इथे उपस्थितांपैकीच नवा नगरसेवक दिसेल की जे सध्या जे फिरत रॅलीमध्ये ते दिसेल? नाही, उपस्थितांपैकीच नवा नगरसेवक दिसेल. उपस्थितांपैकीच नवा नगरसेवक दिसेल. काय 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 प्रॉब्लेम आहेत आपल्या? तिथपर्यंत बसवले, तिकडे नाही बसवले, अशी आडवी लाईन नाही बसवली. रोड खोदून ठेवले, खड्डे तसे धुळीनं त्रास. काय आहे हे कामं? नगरसेवक आले नाही याच्या अगोदरच्या नाही. 5 वर्ष आम्हाला नमस्कार करावा लागतो. आणि अर्धवाटीकडे साध्या जोडल्या, अर्धवाटीकडल्या तर काय आहे कशा टाकावर भरतो आम्ही? टॅक्स कोणाचा भरतो मोठा प्रश्न आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. वरिष्ठ नागरिकांना सुद्धा कळतं तर येणाऱ्या नव्या पिढीला या सगळ्या गोष्टी कळेल का? नेमकं आपला टॅक्सेशन जो आहे कुठे ना कुठे व्यर्थ जातात. थेट आरोप जो आहे नागरिकांनी मांडलेला आहे. सोबतच यावेळेस आपल्याला जे आहे या सतत गोष्टींमध्ये 2 नगरसेवकांसोबत जे आहे आपल्याला एक थेट नगराध्यक्षाचा सुद्धा उमेदवार निवडून द्यायचा आहे. काय वाटतं नगराध्यक्ष कोण बनेल? कुठला नगराध्यक्ष बनायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? इथे उपस्थित पाहिजे. नगराध्यक्ष हा म्हणजे पूर्ण निस्वार्थी जोपर्यंत काम करणार नाही आणि निस्वार्थीपणे आणि भ्रष्टाचार न करणारा असेल तरच काम होईल. भ्रष्टाचार नाही करणार हे कोणी सांगू शकत नाही. बाकीच आहे त्याची नैतिकता राहिली पाहिजे. असाच नगरसेवक येईल आणि जनता जी ठरवली आहे. कोण कोण इथे उपस्थित नगराध्यक्ष कोण नाही आहे, पण इथे आहे जो वर्कर आहे, काम करू शकतो. काय वाटतं कोण नगराध्यक्ष पदाचं जसं आहे की पुन्हा जे जुने नगराध्यक्ष होते ते पण 5 वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांचाही डॅमेज इतकं मोठं करून ठेवलं वर्धेला, पुन्हा त्यांनी बदलवलं. नवा नगराध्यक्ष सुधीर नवीन नगराध्यक्ष आता नाव नाही सांगू शकत, पण निवडून चांगला आणला. कोण नवा चेहरा बघायला मिळेल की जुना? जिसमें दम है भाजप 2 पैकी एक रविकांत बालपांडे सुधीर भाऊ बांगुडकर, रविकांत बालपांडे. काय वाटतं? सांगू इच्छितो नाही, पण नगरसेवक आम्ही निवडलेला आहे आणि नगराध्यक्षाचे कामातून आम्ही भाजपाचं नको. आम्हाला भाजप नको. काय म्हणणार नगराध्यक्ष कोण असायला? जे काम करेल त्यांचं कोणाकडून अपेक्षा आहे? कोण वाटतं कोण यायला पाहिजे? आता नगराध्यक्ष कोण होईल सांगू शकत नाही. तुम्ही करणार कसं काय बोलतात? मतदान एकटीवर नसलं नाही की मत महत्वाचं. काय वाटतं कोण येऊ शकेल? कोण यायला पाहिजे तुम्हाला? आम्ही सांगू नाही शकत. मतदान करणार की नाही करणार? मतदान तर करणार आहे, पण जे व्यक्ती चांगला असेल तेच आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला चांगली कोण वाटतं? एवढ्या चेहऱ्याचं लागलेलं पाहिजे काही त्याच्याबद्दल आम्हाला वाटतं रविकांत बालपांडे. आपल्याला रविकांत बालपांडे यांचं म्हणणं आहे. काय वाटतं तुमचा उमेदवार नगराध्यक्ष झाल्यानंतर काय करणार? नगराध्यक्षासाठी रविकांत बालपांडे यांना का निवडून? उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नगर विकास खाता आहे. नगराध्यक्ष उमेदवारी पाडते हे निवडत आहे असं म्हणणं माझ्या आलं की नगराध्यक्ष पदासाठी रोहित पाडते शहराच्या विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे.
काय वाटतं? नगराध्यक्ष तर आमचे रविकांत बालपांडे सरच येणार आहे, कारण त्यांच्याकडे नगर विकास खाते आहे आणि त्या खात्यामधून आम्ही सर्वांचा विकास करू. जुना झालेला विकास हा पर्याप्त आहे असं नाही का वाटत तुम्हाला, की आणखी विकासाची गरज आहे? अजून विकासाची गरज आहे. काय वाटतं पांगुळ साहेब? आम्हाला तुमचं खात्री आहे का वर्धेमध्ये नगरनिगम करायसाठी सुधीर भाऊच येणार आहे? का बरं? कारण त्यांचे जे कामं आहे अगोदरचे ते लोकांसाठी एकदम स्वतःहून कामं करायला एकदम उत्स्फूर्त राहतात, कधी तुम्हाला नाराज नाही करत. आणि त्यांचे जे नागरिकांसाठी जे चळवळ म्हणजे हे करतात ते कामे त्यांच्यामुळे लोकांचा जास्त विश्वास आहे त्यांच्यावर. सुधीर भाऊ काय वाटतं? सुधीर भाऊ येणार? हाँ, सुधीर भाई येणार है और जो आए हैं वो तो काम करते नहीं है, और हम लोग आने के पहले ही हमारा 20 साल से संगठन से काम चालू ही है, तो नए चेहरे मांगते हैं तो सुधीर भाई होंगे और उस पर उम्मीद लग रही है हमें. आणखी नागरिकांना काही नगराध्यक्षासाठी काही प्रश्न आहे असं वाटतं का? काय बोलणार का नगराध्यक्ष? मागच्या वेळेस तर नाहीच ठेवायचं आहे यावेळेस, कारण की फार ऑप्टिमाइज वर्जननी काम नाही केलं आहे त्यांनी. तर मी तर नवीन चेहऱ्यालाच देईल आणि थोडी सिनियरिटी पण पाहिजे. त्यात मला रविकांत बालपांडे बऱ्यापैकी वाटत आहे, तर मला तर वाटत आहे तेच. रविकांत बालपांडे काय वाटतं? वरिष्ठ नागरिक नवा चेहरा कुठला? काय वाटतं नगराध्यक्ष? सुधीरभाई पांगुळ. काय वाटतं? कोणी योग्य काम झालं पाहिजे. कोण वाटतं याच्यापैकी काम करू शकेल असं काम करणारा चेहरा कोण वाटतं? कोणी काम झाले पाहिजे. काय वाटतं? सुधीर भाऊ पांगुळ. रविकांत बालपांडे आणि हे लहानपासून आम्हाला वाटते आम्हाला वाटते पण आता पिढी आहे. काय वाटतं? आजच्या याच्यामध्ये मला नवीन मोबाईल गाव आहे, या नवीन मुलामधून मला नवा चेहरा बघायला पाहिजे. बोला. नगराध्यक्षबद्दल बोलतो. नगरसेवक की नगराध्यक्ष? नगराध्यक्ष तर एवढंच आहे की हा गटर घोटाळा त्यांनी करावा, उघडकीस करावा. कोणी त्या पक्षाचे कोणताही नगराध्यक्ष आला तर पहिला हा गटर घोटाळा उघडकीस. कारण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की भाजपने घोटाळा केलाय? नाही, भाजप नाही. भाजप नाही. नगराध्यक्ष म्हणून आलो. भाजप पक्ष घेतला का? नाही. घोटाळा हा भाजपने केलाय असं तुमचं म्हणणं आहे? याच्याबद्दल भाजप फक्त नगराध्यक्षांनी जे कामं केले, मी पक्षाला नाही मी देत. तुम्ही मला उद्या मला नरेंद्र मोदींनी केला, तसं नाही आहे. जो सत्तेवर आहे नगराध्यक्ष त्यांनी ही स्कीम आणली, त्यांनी त्याच्यावर नगराध्यक्ष सह्या मारल्या. तो घोटाळा काम पूर्ण होणार नाही, कारण का टेंडर दिला जाते त्याचा मुद्दत असतं. 5 वर्षात करणार, 3 वर्षात करणार. आज 10 वर्ष झाले तरी तो गटर स्कीम झालेली नाही. मग तो कॉन्ट्रॅक्टरवर आहे, त्याच्यातून तुम्ही पनिशमेंट वसुली केली का? बरोबर आहे की नाही ते सांगा तुम्ही. आता जर प्रश्न तुमचा असेल तर सांगा. आता राहिला दुसरा प्रश्न नगरसेवक तुम्ही चाला तिकडे नाही येऊ शकत. माझं म्हणणं इथे शाळा आहे, इथे जी शाळा आहे ही वैयक्तिक म्हणजे माझ्यासाठी नाही बोलत, हे पूर्ण जनतेसाठी शाळा आहे. लहान लहान मुलं जातात, रस्ता पूर्ण रोडीच्या कचऱ्याने पॅक होते. हे प्रत्येक नगरसेवक मी याविषयी काही नाही बोललं का. माझं म्हणणं आहे का या गाड्या ज्या फिरतात त्यांनी त्याच्यात एक प्रकरण हवं आणि हे प्लॅस्टिक विषयी इथं जाते याचं प्रदूषण होतं. हे तुम्ही मान्य कराल की नाही किंवा यात सांगा. आम्ही तर मान्य करू. तुमचा प्रश्न हा प्रश्न या नगरसेवकने एवढंच आहे. नगरसेवकाची एकच काम असते, यांना काही इंडस्ट्रीज नाही आणायची आहे, कंपन्या नाही आणायच्या आहे. यायचं धोरण आहे फक्त दिवा गेला तर दिवा लावणे, नाली तर साफ नसेल होते तर नाली साफ करणे आणि रोडवर कचरा हे जाणं सफाई करणार येते की नाही. हे 3च मुद्दे आहेत. नगरसेवकला म्हणायचं आहे काका की इथे जे चेहरे दिसत आहेत तुम्ही हे चेहरे बघून नाही चेहरे बघितले. या व्यतिरिक्त इतर भाजपचे उमेदवार दिसत नाहीयेत, रॅलीवाली व्यस्त आहे. भाजपविषयी काही कोणत्याच पक्षाविषयी काही बोलायचं नाही आहे. मला नगरसेवकचे जे कर्तव्य आहे त्याबद्दलच बोलायचं आहे.
मी कोणता करता कारण हे सगळे माझे भाऊ पण आहे, जेही आहे शिवसेनाचे दोन्ही पक्षाचे आहे, एकाच वेळात राहतो यांच्याशी हे करत नसतो. परंतु जे नगरसेवकाचे जे कर्तव्य आहे तीनच आहे, याच्या व्यतिरिक्त नाही. मग हे जगाचा देशाचा विकास हे ते कुठं लागलं? वार्डाचा विकास होणं महत्वाचा, नंतर देशाचा विकास. देशाचा विकास आपल्या घरचा साफसफाईचा विकास पाहिजे, मग देशाचा विकास. अगदी बरोबर. नक्कीच या सर्व गोष्टींना तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. वार्डाचा विकास अगोदर, नंतर शहराचा, त्याच्यानंतर देशाचा विकास करायला असं नागरिकांचं म्हटलं. नक्कीच या सर्व बाबींमध्ये प्रामुख्याने जे उमेदवार आहेत, उपस्थित उमेदवार आहेत, ते लक्ष देतील. अनुपस्थितांना माहिती भेटेल नाही भेटेल माहिती नाही. त्याच्यामुळे सर्व नागरिकांना हेच मिळेल की ज्या काही समस्या आहेत ह्या सर्वत्रच आहे. दिसत असणाऱ्या समस्या पण ह्या मांडायलाच पाहिजे. नगरसेवकांना वेठीच धरलं पाहिजे नेहमी. त्याच्यामुळे जे इथे उपस्थित चेहरा परत बघून घ्या आणि यांनाच बघून जे आहे व्यवस्थित मतदान व्यवस्थित केलं पाहिजे, एवढी मी अपेक्षा करेल. कारण येणाऱ्या 2 तारखेला हा केवळ जो आहे आपण एक उमेदवार नाही, तर आपल्या प्रभागाचं भविष्याचं 5 वर्षाचं जे आहे आपण डेव्हलपमेंट देणार आहोत, याचं ध्यानात ठेवून आपण मतदान करायला पाहिजे, एवढंच मी म्हणेल. आपण दिलेल्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद. सोबतच येणाऱ्या 28 तारखेला संपूर्ण वर्धा शहरातील विकासासाठी नगराध्यक्ष पदासाठी जे आहे थेट डिबेट होणार आहे वर्धेतील शहीद भगतसिंग मैदानमध्ये सर्कस ग्राउंड आहे. त्याच्यामुळे नगराध्यक्षांना सुद्धा थेट प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही येऊ शकतात. खास करून काकाचे आता ज्यांनी प्रश्न मांडला त्यांना मी विशेष आमंत्रित करतो. नगराध्यक्षाच्या पदासाठी थेट तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. नक्कीच 28 तारखेला सायंकाळी 7 वाजता तुम्हाला सर्कस मैदानावर हजर राहायचं आहे. सोबतच एक लक्षात घ्यायचं ही जेवढे उमेदवार आहेत या उमेदवारांकडनं पण भविष्यात पण कधी पण केव्हा पण कुठे पण आणि कसली पण जर यांनी अडचण निर्माण केली थेट जनसंपर्क करा जनसंग्राम सोबत. हे जरी उपस्थित नसले आम्हाला सांगा यांना कसं पकडायचं आहे, आम्ही ठरवू. त्याच्यासाठी तुम्ही निश्चित करा. चला धन्यवाद आपण दिलेल्या वेळेबद्दल आणि येणारी निवडणुकीसाठी तुमच्या सर्व समस्त उमेदवारांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नक्कीच तुम्ही विकास कराल हीच अपेक्षा करा. धन्यवाद.